त्यासाठी जे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानतो. यानंतर बायांना बोलण्याची विनंती करू. सर्वप्रथम मी थोर पुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडे वस्ती इथं आपण सर्वजण उपस्थित आहोत. उपस्थित आपले गावचे सरपंच असतील, मेंबर असतील, सर्वजण. मी आता काही कोणाचं नाव उल्लेख करणार नाही, कारण की काय वाघमोडे वस्ती म्हणलं की एक वेगळंच सगळे पाटले तिथं. आपल्याला माहिती की आता इथं लहानशी मुकले काही जास्त बोलणार नाही, कारण की हायस्कूलला पण कार्यक्रम झाला. मी आपले धीरज दादा असतील, सूरज दादा असतील, मी दोघांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे असा कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर आपल्याला माहिती आहे की संस्था आपण काही संस्था चालवणं एक सोपी गोष्ट नव्हे. खरं तर तुम्ही त्या संस्थेचा खूप 100% उपयोग करताय. खरं तर ही कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला माहिती मित्रांनो की CSR आपण म्हणतो की सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी जे आपण म्हणतो, तर त्या CSRचा एक खूप चांगल्या प्रकारे वापर तुम्ही सगळे करताय. तर त्याचा पण खरं तर एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आज खूप चांगल्या प्रकारे आज कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर बोरी हायस्कूलमध्ये पण माझं हे झालं, एक मुलांचं हे केलं मी. खूप चांगल्या प्रकारे बोरी हायस्कूलमध्ये कौतुक दोघांचं केलं, सूरज असेल, धीरज असेल. कारण मी दोघांचं नाव का घेतो, कारण की त्या दोघांचं पुढाकार आहे. म्हणजे मी एकाचं नाव कधी घेणार नाही, कारण की तुम्ही अध्यक्ष असलं तरी तुमच्या बरोबर जर धीरज नसते तरी ह्या गोष्टी होऊ शकत नाही. तर हे दोघांचं खरं तर नाव घेतलं पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की मामांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मामांना कृषी मंत्रीपद हे मिळालं. खरं तर बोरीचं आणि मामांचं नाव हे खूप आगळं वेगळं आहे. खरं तर मामांना एक प्रेमळ गाव असणारे बोरी गाव आहे. खरं तर मी बोरी गावाचा का उल्लेख करतो, आपल्याला माहिती आहे की कधी कुठली गरज पडली तरी मामा 100% गावासाठी काही ना काही देत असतात. आपल्याला माहिती आहे की शाळेचे आपले मुख्याध्यापक असतील, भुसे सर असतील, तर जोरी मॅडम माझ्याशी भुसे सर आणि जोरी मॅडम सांगण्यात खरं तर मला दुःख पण वाटते की मागच्या महिन्यात 15 दिवस झाले आपले सरांचे मातुश्री यांचं दुःखद असं निधन झालं. तर त्यांना मी प्रथम भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो. आपल्याला माहिती आहे की भुसे सर असताना, जोरी मॅडम असताना यांनी काही ना काही शाळेसाठी केलेले आहे आणि त्याचा आपण आपल्या सगळ्यांना लाभ होतोय. मी हरिभाऊला एवढंच सांगेन की जेवढं जास्त सरांचा तुम्हाला लाभ घेता येईल तेवढं जास्त लाभ घेण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. कारण खरं तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक म्हणजे शाळा किती चांगली असली, म्हणजे तुमची इमारत किती भारी असली तर ते चालवणारा व्यक्ती महत्वाचा पाहिजे. म्हणजे एखादी शाळा साधी असली तर म्हणजे शिक्षकाचा किती इफेक्ट असतो, तसं सरांचं असेल किंवा मॅडमचं असेल तर खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. तर आता सरांचं माझ्या हिशोबाने जावं मी म्हणेन, तो पण आलेला आहे, म्हणजे हर्षल. तर हर्षलचा पण मी तुम्हाला सगळ्यांना परिचय करतो की हर्षल हा IT मध्ये पुण्यामध्ये काम करतोय. एक खरं तर प्रवास त्याचा एक खूप ह्याचा होता. खरं तर म्हणजे सरळ प्रवास नसताना पण त्याने एक आडवा प्रवास असणारा मुलगा IT कंपनीमध्ये एक चांगल्या प्रकारे चांगल्या पोस्टवर काम करतो. त्याचं पण आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. तर मित्रांनो, आज काय आता लहानची मुकले, मी हायस्कूलमध्ये पण मुलांना कसं असतं, 5वीच्या पुढे मुलं असले की त्यांना काय आपलं मनोगत चांगल्या प्रकारे आपल्याला बोलता येतं. आता ह्यांना सगळ्यांना कुणाला भूक लागली, कुणाला घरी जायचे. मी काय कोणाला जास्त आता इथं काही मित्र पण आहेत, त्यांनी पण आता भाषण माझं ऐकलं असेल. पण तुम्हाला एवढंच मला सांगायचं की बाबा, एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असली तर 100% जर तुम्ही त्याला प्रामाणिकपणे करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. तरी खूप चांगल्या प्रकारे आज सगळेजण इथं उपस्थित राहिला आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे बंधुराज आहेत, सेन्सर फंड आहेत ना, जे कंपनी आहेत त्यांनी ब्लॉक दिले. ब्लॉक आहेत ना सर, असं माझं थांबा काय होतं परत व्हिडिओ. अरे गुरुजी ना घ्या, गुरुजी बाया यायला का थांबली का? तसंच थांबायचं.